मुंबई महापालिका निवडणुकीच्या तोंडावर किंवा त्या पार्श्वभूमीवर मुंबई महापालिकेत भ्रष्टाचार सुरू आहे असा आरोप करण्यात आला। विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांनी असा आरोप करत शिवसेनेला लक्ष्य केलं। यावर मंत्री आदित्य ठाकरेंनी फडणवीसांना प्रत्युत्तर दिलेलं आहे। रोज उठून टीका करण्याची भाजपची सवय आहे असं आदित्य ठाकरे म्हणाले। मुंबईकरांकरता दिलासा देणाऱ्या घोषणा केल्यानं आता भाजपच्या पोटात दुखलं असेल अशी टीका आदित्य ठाकरेंनी केली आहे। कोरोनाच्या काळात जगभरातून कौतुक मात्र विरोधी पक्षाकडून राजकारण होत असल्याचा आरोप आदित्य ठाकरेंनी केला। काल पण हे बोललेलो की भाजपची ही सवय झाली की रोज उठून कोणावर कोणावर टीका करावी। आज जे महाविकास आघाडी सरकारने मुंबईकरांसाठी जाहीर केलेलं आहे, हाऊसिंग सेक्टरमध्ये असेल की मुंबईकरांचा मोठा दिलासा मिळालेला आहे, त्याच्यात कुठे ना कुठेतरी पोटदुखी झाली असेल। त्याच्यातून काही असे मनातून जे शब्द बाहेर येतात ते आले। विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांनी मुंबई महानगरपालिकेमध्ये झालेल्या घोटाळ्याचा सभागृहामध्ये पाढाच वाचून दाखवला। मुंबई मेली तरी चालेल पण आपलं घर भरणं मात्र जोरात सुरू आहे अशा शब्दात त्यांनी टीका केली। मुंबई मनपातील सत्ताधारी मुंबईला सोन्याची अंडी देणारे कोंबडी समजतात असा आरोपही त्यांनी केला। महापालिकेमध्ये कोरोना काळात कोरोना सेंटर्सवरून घोटाळा झाला। कोरोना सेंटर्स उभारणी, साहित्य खरेदी, मनुष्य पुरवठा करण्यात आल्याचा घोटाळा करण्यात आलाय। देवेंद्र फडणवीसांनी गंभीर आरोप केलेले आहेत। टेंडर नसतानाही केवळ पदाधिकारी आहे म्हणून त्याला 38 कोटींचं काम देण्यात आलं असा घणाघात फडणवीसांनी केला। हे जे एवढे घोटाळे झाले आहेत ना, कोविड सेंटर उभारणीतला घोटाळा, त्यातल्या साहित्य खरेदीत घोटाळा, उपकरण खरेदीत घोटाळा, संचालनाच्या कंत्राटात घोटाळा, मनुष्यबळ पुरवठ्यात घोटाळा, डेड बॉडी कव्हर खरेदीत घोटाळा, फेस मास्क, सॅनिटायझर, फेस शील्ड खरेदीत घोटाळा, पदाधिकाऱ्यांच्या कंपन्यांनाच त्याच्यामध्ये कशी कामं दिली, रेमडेसिवीर खरेदीत घोटाळा, भंगारात घोटाळा, रस्ते चर भरणीत घोटाळा, आश्रय योजना जी तुम्ही सांगितली त्याच्यामध्ये घोटाळा, पेंग्विन देखभालीत घोटाळा, ई टेंडर मध्ये घोटाळा, नाले सफाईत घोटाळा, उद्यान विकासात घोटाळा, पंपिंग स्टेशन मध्ये घोटाळा, मालमत्ता कर वसुलीमध्ये घोटाळा, केईएम रुग्णालयामध्ये घोटाळा, बेस्टच्या डिजिटल तिकीट निविदात घोटाळा, विद्यार्थ्यांच्या टॅब खरेदीत घोटाळा, बदल्यांमध्ये घोटाळा। म्हणजे मुंबई मेली तरी चालेल पण आपलं घर भरणं मात्र जोरात चाललेलं आहे। काळामध्ये मेडिकल इमर्जन्सीच्या नावाखाली कोविड सेंटर सुरू केले, आवश्यक होते, देयर वॉज अ इमर्जन्सी। पण मुंबईमध्ये अनेक नामांकित आणि रेप्युटेड संस्था होत्या की ज्यांना हे काम देता आलं असतं, पण आपल्या पदाधिकाऱ्यांच्या नातेवाईकांना हे काम देण्याचा जो घाट घालण्यात आला, काय परिणाम झाला? 5 कोविड सेंटरचा 100 कोटीचा कॉन्ट्रॅक्ट पदाधिकाऱ्यांच्या नातेवाईकांना दिला। कुठले टेंडर नाही, अर्ज नाही, आणि कागदपत्र जे त्या ठिकाणी दिले, 4 दिवसापूर्वी कंपनी तयार केली, नावं सारखी आहेत, रेप्युटेड कंपनीचं नाव आणि या कंपनीचं नाव सारखं आहे। मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विधानसभेमध्ये भाषण केलं। यावेळी त्यांनी विरोधकांना कानपिचक्या दिल्या। मुंबईचा विचार हा सोन्याचं अंड देणारी कोंबडी म्हणून केला जातोय, मात्र मुंबईची काळजी कुणीच करत नाही असा हल्लाबोल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केला। धारावीचा पुनर्विकास करायचा असल्याचंही यावेळी ते म्हणाले। त्यासाठी केंद्राचं सहकार्य महत्त्वाचं आहे असंही त्यांनी स्पष्ट केलं। आमदारांनाही कायमस्वरूपी घरं देण्यात येणार असल्याची मोठी घोषणा यावेळी मुख्यमंत्र्यांनी केली। तशी योजना लवकरच येणार आहे असं मुख्यमंत्री म्हणाले। सफाई कामगारांसाठीच्या घरांचा विचार सरकार करत असल्याची घोषणाही मुख्यमंत्र्यांनी केली आहे। काही योजना करायच्या मनात आहेत पण केवळ त्या आपल्या हातामध्ये नाहीयेत। उदाहरणार्थ धारावीचा पुनर्विकास, मला आठवतंय मी अनेकदा सांगितलं असेल की ज्या वेळेला आम्ही कलानगरमध्ये राहायला आलो तेव्हा चौफेर पसरलेली खाडी होती, मग विकास झाला, मोठमोठी ऑफिसेस झाली। आज बांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्स असं म्हणतात की जगातल्या सर्वात महागड्या जागांपैकी ती एक जागा आहे, आणि त्याच्या बाजूला धारावी आहे। धारावीचा विकास झाला पाहिजे, पण धारावीचा विकास अजूनही होऊ शकत नाही। याचं कारण दुर्दैवाने
केंद्रासोबत जी काही आपली बोलणी सुरू आहे, रेल्वेची जी जमीन आहे त्याच्यात काही पैसे जवळपास 800 कोटी दिले गेलेले आहेत, पण अजूनही मी स्वतःही 1-2 वेळा रेल्वे मंत्र्यांशी बोललो, ती जमीन आपल्याला हस्तांतरित होत नाहीये. लोकांचं झालं, लोकप्रतिनिधींचं काय? तर याही गोष्टीत मला सांगायला आनंद होतोय की जवळपास 300 आमदारांसाठी सुद्धा आपण घरं बांधणार आहोत, आमदारांसुद्धा आपण घरं देणार आहोत. कारण नाही म्हटलं तरी लोकप्रतिनिधींची सुद्धा सर्व पक्षीय एक चांगले संबंध असले पाहिजेत. तर त्या दृष्टीने त्यांना सुद्धा एक राज्याचा विषय मांडल्यानंतर कुठेतरी एक चांगलं घर मिळावं, तर आमदारांसुद्धा कायमस्वरूपी घरं आपण देत आहोत, त्याहीबद्दल एक आनंद होतोय. सफाई कामगार म्हणजे मुंबई साफ राहिली पाहिजे, सगळं राहिलं पाहिजे. त्यांचं आयुष्य फार वाईट असतं, म्हणजे ते जे काम करतात म्हणून आपण सुखाने राहू शकतो, हे असल्यानंतर त्यांना निदान स्वतःचं घर सुद्धा देऊ शकत नाही, असं जर असेल तर आपल्याला लाज वाटली पाहिजे. म्हणून त्यांचा सुद्धा हा विचार या धोरणामध्ये केलेला आहे. आणि एकूणच मला हेच मुंबईतल्या जनतेला आणि महाराष्ट्रातल्या जनतेला सांगायचं आहे, ज्याप्रमाणे ग्रामीण भागातल्या जनतेला आपण घरं देतो आहोत, शहरात राहणाऱ्या आणि कष्ट करणाऱ्या लोकांना सुद्धा आपण घरं देतो आहोत. मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमवीर सिंह प्रकरणामध्ये सुप्रीम कोर्टानं राज्य सरकारला मोठा दणका दिलाय. परमवीर सिंह यांच्या सगळ्या प्रकरणांचा तपास आता सीबीआयकडे देण्याचे आदेश सुप्रीम कोर्टानं दिले आहेत. परमवीर सिंह यांनी सुप्रीम कोर्टात केलेल्या याचिकांप्रमाणे त्यांना कारवाईपासून संरक्षणही मिळालं होतं. त्याचबरोबर त्यांनी आपल्यावरील सगळ्या प्रकरणांचा तपास सीबीआयकडे सोपवला जावा अशी मागणीही सुप्रीम कोर्टाकडे केली होती. त्यानुसार आता सुप्रीम कोर्टानं परमवीर सिंह यांच्यावरील सगळ्या प्रकरणांचा तपास सीबीआयकडे देण्याचे आदेश दिले आहेत. महाराष्ट्र सरकारकडून सिंह यांच्यावर दाखल गुन्ह्यांचा तपास मुंबई पोलीस आणि सीआयडी कडून सुरू होता. मात्र आता राज्य सरकारला मोठा झटका म्हणावा लागेल की आता ही सगळी प्रकरणं सीबीआय तपासणार आहे. परंतु राज्याच्या गृह विभागाचा राज्यमंत्री म्हणून मी या ठिकाणी सांगेन की राज्याची पोलीस यंत्रणा व्यवस्थितशीरपणाने ह्या सगळ्या गुन्ह्यांचा तपास करत असताना शेवटी सर्वोच्च न्यायालयाचा निकाल आहे, आम्हाला न्यायालयाचा आदर आहे, न्यायालयाच्या निकालाचा आम्ही आदर करतोच आहे. परंतु अशा पद्धतीनं हा 1 नाही 2 नाही 3 5 गुन्हे हे या संदर्भातले आहेत आणि ते सगळेच्या सगळे हे केंद्रीय यंत्रणाकडे देणं हे थोडंसं आम्हाला आश्चर्यकारक वाटते. कारण महाविकास आघाडी सरकारचं हे वैशिष्ट्यच राहिलेलं आहे की ते कायदा न पाळता हे कायद्याचं राज्य आहे हे त्यांच्या लक्षात येत नाही आणि त्यामुळे बेकायदेशीर निर्णय ते घेतात. मग अगदी ऍक्टिंग डीजीचं काम नेमणूक असो किंवा अनिल देशमुखांच्या भ्रष्टाचाराच्या बाबतीतली याचिका असो, आणि त्यामुळे महाविकास आघाडी सरकार बेकायदेशीर काम करतं आणि म्हणून प्रत्येक वेळेला न्यायालयात ते तोंडावर पडतात. हे त्यांनी लक्षात घ्यावं, एवढंच माझं त्यांना सांगतो. अधिवेशनामध्ये गुरुवारी महाराष्ट्र स्थानिक प्राधिकरण राजभाषा विधेयक मंजूर करण्यात आलं. आजवर केवळ महाराष्ट्र शासन पुरताच हा कायदा मर्यादित होता. त्यामुळे महापालिका जिल्हा पातळीवर मराठी भाषेचा प्राधान्यानं वापर करणं बंधनकारक नव्हतं. पण आता विधानसभेमध्ये हे विधेयक मंजूर झाल्यामुळे राज्यातील सगळ्याच कार्यालयांना, आस्थापनांना, मग ती शासकीय असो किंवा निमशासकीय, सगळ्या ठिकाणचं कामकाज हे मराठीतच होणार आहे. मराठीला अभिभाषेचा दर्जा कधी मिळणार हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही. पण महाराष्ट्र शासनानं मात्र आता स्थानिक प्राधिकरण राजभाषा विधेयक मंजूर करत मराठीला राजभाषा बनवलंय. सर्व प्राधिकरणांनी मराठीचा वापर केलाच पाहिजे अशा रीतीनं हे विधेयक आम्ही आणलेलं आहे. त्यामुळे संपूर्ण राज्यासाठी आता मराठी हीच कामकाजाची भाषा बनली आहे. केंद्र सरकारच्या राज्यातील कार्यालयापासून ते पंचायत समितीपर्यंत प्रत्येक ठिकाणी मराठीचा वापर बंधनकारक करण्यात आलाय. या नियमाची अंमलबजावणी होत नसेल तर जिल्हा भाषा समितीची स्थापना केली जाणार आहे, जिथे सगळ्यांना तक्रार करण्याची मुभा असेल, अशी ग्वाही भाषा आणि सांस्कृतिक मंत्री सुभाष देसाई यांनी दिली आहे. आता पळवाटा सगळ्या बंद होतील आणि कुठलेही प्राधिकरण ते राज्य शासनाने स्थापन केलेलं असो, केंद्र शासनानं स्थापन केलेलं असो किंवा आपल्या हे ज्या महामंडळ आहेत ती असो, त्या सगळ्यांना मराठीचा वापर
लोकांशी संपर्क करताना त्याचबरोबर अंतर्गत सुद्धा कामकाज करताना मराठीचाच वापर केला पाहिजे. पण विरोधकांनी यावरही प्रश्नांची सरबत्ती केली. हा कायदा सरकारी अधिकाऱ्यांना बंधनकारक का नाही? सरकारी अधिकारी इंग्रजीत कामकाज करतील आणि कायदा फक्त नागरिकांसाठी राहील का, असे सवाल उपस्थित करत आमदार आशिष शेलार आणि योगेश सागर यांनी आक्षेप घेतला. अधिकाऱ्यांच्या फाईल्स याही मराठीत असाव्या, शिवाय प्रत्येक कार्यालयात एक समिती असावी, अशा सूचनाही या आमदारांनी मांडल्या. पण ही मागणी फेटाळण्यात आली. समिती सरकारची, शिस्तभंग कोण करेल? ती समिती करेल. आता ह्याच्यामुळे आपला हेतू असा नसेल, पण याचा दुरुपयोग काही लोक करू शकतील. त्या प्राधिकरणाच्या कार्यालयामध्ये लुडबुड करण्यासाठी स्वहेतूने, दुर्हेतूने, कुहेतूने स्वतःचं काम करण्यासाठी जिल्हा भाषा समितीला ऍक्टिव्हेट करून हॅरेसमेंट तर त्या आस्थापनेला होणार नाही ना, याची चिंता करायला लागेल. स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका आल्या की मराठीचा पुळका येतो. नंतर ह्या बिलचा काय होईल मला माहित नाही. अध्यक्ष महोदय, आपण हे काम करा. अनिलजी, मी तुमच्या 100% समर्थन करतोय. 100% मी 100% समर्थन करतोय. आपण सगळ्या नसती जे आयुक्तांच्या सह्यापर्यंत जाणार आहे त्यावरती ज्या ज्या नोंदी जे अधिकारी करणार आहेत किंवा आयुक्त त्याच्यावरती काय टिप्स लिहिणार असतील ते सुद्धा त्यांनी मराठीतच लिहावे, अशी आपण याच्यामध्ये का तरतूद करत नाही? या कायद्याला कोणत्याच पक्षाचा विरोध नव्हता, परंतु अंमलबजावणी करणे कठीण असल्याची भूमिका मात्र सगळ्याच पक्षांनी व्यक्त केली. परिषदेतही या विषयावर आवाज उठवण्यात आला. यावेळी विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकरांनी 150 उमेदवारांना मुंबई महापालिकेनं मराठीत शिक्षण झाल्यामुळे नोकरी नाकारल्याचा मुद्दा पुढे केला. सरकारची कथनी आणि करणी याच्यामध्ये फरक असल्याचा आरोप दरेकरांनी केला. साधारणतः 150 शिक्षक कपिल पाटील साहेब हे मराठी महापालिकेतनं शिकलेत. त्याने आंदोलन केलं तिकडे आझाद मैदानावर. मी गेलो होतो. ते महापालिकेतनं मराठी शाळेत शिकले म्हणून त्यांना त्या ठिकाणी नोकरीवर घेत नाही. मग जर मराठी शिकले, तिथे सत्ता असणारी शिवसेना महापालिकेत मराठीतनं शिकले म्हणून घेणार नसाल तर हा कायदा काय करायचा? कामकाजात मराठीचा वापर वाढण्याला या विधेयकानं फायदा होणार आहे. पण जोपर्यंत मराठी भाषेचा नोकरी मिळवण्यासाठी प्राधान्यानं विचार केला जाणार नाही, तोपर्यंत मराठीची उपयुक्तता वाढणार नाही. त्यामुळे या दृष्टीनं सरकार काय पावलं उचलतं हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. प्रणाली कापसे, न्यूज 18 लोकमत, मुंबई. दरम्यान या सगळ्यावर मंत्री आदित्य ठाकरेंनी काय प्रतिक्रिया दिली तीही बघूयात. नक्कीच आजचं आपण बघितलं असेल, सगळ्या ज्या आपल्या स्थानिक स्वराज्य संस्था आहेत त्यांच्यासाठी खूप महत्त्वाचा निर्णय झालेला आहे. खूप वेळा आपण बघतो की वेगळ्या वेगळ्या भाषांमध्ये, खास करून इंग्लिशमध्ये जे काही आपले तिकडचे नोट्स असतात किंवा GRs असतात ते सगळे मराठीत येतील. हे खूप महत्त्वाचं राज्यासाठी. आणि जी एक अट राहिलेली त्यावेळची ती आपण पूर्ण करून घेऊ. महाराष्ट्रातल्या पालकांकरता आणि विद्यार्थ्यांकरता एक महत्त्वाची बातमी आहे. कारण आता 100% उपस्थितीसह शाळा सुरू करायला परवानगी देण्यात आली आहे. शालेय शिक्षण विभागानं नवे आदेश जारी केलेले आहेत. तसंच यंदा एप्रिल महिन्याच्या अखेरीपर्यंत शाळा सुरू राहणार आहेत. इयत्ता 1ली ते 9वी आणि इयत्ता 11वीचे सुद्धा वर्ग पूर्णपणे सुरू राहणार आहेत. शाळाही पूर्णपणे सुरू राहतील आणि 11वीचे वर्गही पूर्णपणे सुरू राहतील. एप्रिल महिना सुद्धा पूर्णपणे शाळा सुरू राहणार आहेत. महत्त्वाचं म्हणजे एप्रिलच्या 3ऱ्या आठवड्यात परीक्षा होणार आहेत, तर मे महिन्यात निकाल लागणार आहेत. एप्रिल अखेरपर्यंत शनिवारी, प्रत्येक शनिवारी पूर्ण वेळ शाळा सुरू ठेवाव्यात असंही सांगण्यात आलंय. तसंच रविवारी ऐच्छिक स्वरूपात शाळा सुरू ठेवता येतील असंही शालेय विभागाकडून स्पष्ट करण्यात आलेलं आहे. काही गोष्टी या शाळांसाठी आहेत, मात्र सगळ्या विद्यार्थ्यांना आणि पालकांना हा सूचना आहेत की शाळा राज्यभरातल्या सुरू होणार आहेत.
मुंबईमध्ये निर्धारित वेळेनंतरही काम सुरू ठेवणाऱ्या बांधकाम व्यावसायिकांविरोधात मुंबई पोलिसांनी कारवाईचा बडगा उगारलाय. रात्रीच्या वेळी ध्वनी प्रदूषण होऊ नये याकरता सकाळी 6 ते रात्री 10 पर्यंतच बांधकाम करण्यास परवानगी देण्यात आली आहे. याबाबतचे आदेश मुंबईचे पोलीस आयुक्त संजय पांडे यांनी नुकतेच काढलेत. मात्र रात्री 10 नंतर बांधकाम सुरू ठेवणाऱ्या 2 विकासक आणि 3 कामगारांवर कारवाई करण्यात आली. रात्री काम करत असतानाही आवाज 65 डेसिबलच्या पुढे जाणार नाही याची खबरदारी घ्यावी असं आवाहन मुंबई पोलीस आयुक्तांनी केलं आहे. त्याप्रमाणे बांधकाम साईटवर साऊंड बॅरियर लावणंही बंधनकारक केलं गेलं आहे. डेव्हलपर प्रत्येक बिल्डरला सुद्धा सुचवू इच्छितो, यू वर्क विथ इन युअर लिमिट्स. तुम्ही जर तिथे विनाकारण रात्री, जसं आता काल रात्री स्लॅब घालत होते तसं होणार नाही. आणि आपल्याला वेळ दिली गेली आहे, आपण 10 वाजेपर्यंत जे काही आपल्याला करायचे असेल ते आपण करा. 6च्या नंतर आणि 10चे नंतर, 6च्या आधी आणि 10च्या नंतर रात्री आपल्याला करता येणार नाही. प्लीज डू नॉट हॅरस अस. माझ्याकडे बरेचसे फोन येतात, माझ्याकडे बरेचसे, सगळे आपले लोकांची तक्रार आहे, आपल्याच तक्रार आहे. महामुंबईमध्ये पुन्हा एकदा स्वागत. यानंतर एक जरा वेगळी बातमी आपण बघणार आहोत. बेस्ट कर्मचाऱ्याच्या प्रसंगावधानामुळे प्रवाशाचा जीव वाचलेला आहे. 4 वर्षाच्या मुलाला फीट आली. यावेळी त्याच्या आईनं मदतीकरता धाव घेतली. वाहक चालक मदतीकरता धावून आले. तातडीनं त्यांनी बस हॉस्पिटलकडे वळवली आणि या मुलाला मदत मिळवून दिली. वेळेत उपचार मिळाल्यानं या मुलाचा जीव वाचलाय. बेस्ट प्रशासनानंही याची दखल घेत दोन्ही कर्मचाऱ्यांचा सत्कार केलाय, त्यांचं कौतुक केलंय. आता मात्र एक धक्कादायक बातमी आपण बघणार आहोत. ही बातमी उल्हासनगरमधून आहे. माणुसकीला काळीमा फासणारी ही घटना आहे. कारण एका रात्री कुत्री आणि त्याच्या पिलाला फाशी देऊन ठार मारण्यात आलाय. कुत्र्यांना फाशी देऊन ठार केल्याचा व्हिडिओ समोर आलाय. कुत्र्यांच्या गळ्याभोवती कापडाचा फास करून तो आवळण्यात आलाय. फाशी देऊन निर्दयीपणे कुत्र्यांना ठार करण्यात आलाय. या प्रकरणी प्राणी मित्रांनी पोलीस स्थानकात गुन्हा दाखल केलाय. पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करून घेतलाय आणि तपास सुरू झालेला आहे. उल्हासनगरमधील कॅम्प नंबर 5च्या साईनाथ कॉलनी परिसरात ही घटना घडली आहे. या आणि अशा सगळ्या महत्त्वाच्या घडामोडींसह महामुंबई या बुलेटिनमध्ये इथेच थांबतोय. ताज्या बातम्यांकरता पहा फक्त न्यूज 18 लोकमत.